पुढच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह। आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं तर जगदाळे आणि गणबोटे यांचं मृत्यू झालेला आहे, जो पहलगाममध्ये भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केला त्यामध्ये त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या। आणि त्याच पार्श्वभूमीवर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार हे गणबोटे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहे। कोंढव्यातल्या गणबोटे यांच्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहे। त्यांच्या कुटुंबियांचं ते सांत्वन करण्यासाठी शरद पवार स्वतः या ठिकाणी आलेले आहे। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी या पुण्याच्या दुसऱ्या भागामध्ये देखील भेट दिलेली होती आणि त्यानंतर ते आता पुन्हा या ठिकाणी आलेले आहे। आता काही वेळापूर्वी शरद पवार त्यांच्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या घराच्या आतमध्ये देखील गेलेले आहे। त्यांच्या पत्नी असतील आणि त्यांचे इतर नातेवाईक असतील त्यांचं सांत्वन करण्यासाठी स्वतः शरद पवार जो आहे ते कोंढव्यामध्ये दाखल झालेले। कोंढव्याच्या साईनगरचा सुखसागर परिसर आहे आणि या परिसरामध्ये शरद पवार स्वतः जे आहे ते आलेले आहे। खरं तर या सगळ्या भ्याड हल्ल्याच्या घटनेनंतर या संपूर्ण परिसरातील नागरिकांकडून संतप्त भावना ज्या आहे त्या व्यक्त केल्या जात आहे, राग व्यक्त केला जातोय, तर कुटुंबियांकडनं आक्रोश केला जातोय। अशा प्रकारचं शोकाकुल वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि या शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आणि कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार या ठिकाणी दाखल झालेला आहे। शरद पवार आता या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर या ठिकाणून पुन्हा हे अंत्यदर्शन जे आहे ते घेतलं जाईल। त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण जो आहे तो शरद पवारांकडनं केला जाणार आहे आणि त्यानंतर शरद पवार या ठिकाणाहून बाहेर पडतील अशा प्रकारचा संपूर्ण दौरा जो आहे तो शरद पवारांचा या ठिकाणी आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे आता जर या परिसरातलं वातावरण जर बघितलं तर संतापजनक अशा स्वरूपाचं वातावरण आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतं। प्रत्येक नागरिक संतापाची भावना व्यक्त करतोय, प्रत्येक नागरिक जो आहे तो राग व्यक्त करतोय, रोष व्यक्त करतोय, कारण पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवरती अशा पद्धतीने हल्ला झाला आणि खरं तर यामध्ये ह्या निष्पाप लोकांचा जीव जो आहे तो या सगळ्या घटनेमध्ये गेलेला आहे आणि म्हणून नाराजी व्यक्त केली जाते। या गणबोटे कुटुंबाचा जर विचार केला तर एक छोटं कुटुंब आहे, फार मोठा त्या कुटुंबाला कुठलाही असा आधार नाहीये किंवा या कुटुंबाचा असा फार मोठा आर्थिक डोलारा या ठिकाणी नाहीये। केवळ एक फरसांचा कारखाना ते चालवत होते आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा ते उदरनिर्वाह करत होते। एका छोट्याशा हातगाडीपासून तर एका छोट्या कारखान्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास होता तो संघर्षमय होता। त्यांच्या आई ज्या आहे त्यांनी देखील काल हेच सांगितलं की हे सगळं जे उभं केलेलं आहे, छोटं घर जरी असलं तरी ते संघर्षातून उभं केलेलं आहे आणि अशा पद्धतीने जो कुटुंबातला कर्ता पुरुष आहे, जो संघर्ष करून अशा पद्धतीचं एक व्यवसाय उभा करतो, संपूर्ण कुटुंबाला पुण्यासारख्या शहरामध्ये स्थायिक करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, अशा वेळेला त्या कुटुंबाचा आधारवड ज्या वेळेला अशा सगळ्या प्रकरणामध्ये, अशा हल्ल्याच्या घटनेमध्ये ज्या वेळेला अकालीपणे जातो त्यावेळेला मात्र या कुटुंबावरती खरं तर निराधार हे कुटुंब होत असतं आणि त्याच निराधार झालेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शरद पवार आता या ठिकाणी आलेले आहे। संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली आहे, पूर्ण पुण्यातून हळहळ व्यक्त केली जाते, विशेषतः कोंढवा परिसरातून या सगळ्या साईनगर सुखसागर भागातून हळहळ व्यक्त केली जाते, कारण या संपूर्ण गणबोटे परिवाराचा जो व्यवहार या भागातल्या लोकांशी होता तो प्रेमळ होता, अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे ते होते। अशा प्रकारची माहिती काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी या परिसरातल्या नागरिकांनी दिलेली होती आणि याच सगळ्या अशा लोकांची ज्या वेळेला अशा दहशतवादी हल्ल्यांमध्ये हत्या केली जाते तेव्हा मात्र एक रोष जो आहे तो सामान्य नागरिकांमधून पाहायला मिळत असतो। त्या लोकांचा या सगळ्याशी काही एक संबंध नसतो, केवळ कुटुंबासोबत पर्यटनाला गेलेले होते। इतके वर्ष आपल्या कुटुंबासाठी राबलेला माणूस ज्यावेळेला केवळ स्वतः आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आपल्या एका मित्राबरोबर श्रीनगरला जातो आणि कधी नव्हे ते पर्यटनाचा आनंद तो घेत असतो आणि त्याच वेळेला त्याच्यावरती अशा पद्धतीनं भ्याड हल्ला होतो आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो। त्याच्या पत्नी समोर त्याला मारलं जातं। त्या पत्नी, त्यांची जी पत्नी आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या खरं तर ऐकत असताना अंगावरती काटा येतो, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल अशा प्रकारची भावना ते व्यक्त करताय की ज्या वेळेला ही सगळं घडलं, ज्या वेळेला हे सगळं घडत होतं ते आमच्या डोळ्यासमोर घडत होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची तिथली काय परिस्थिती असेल, कारण आपल्या स्वतःच्या गावापासून, स्वतःच्या शहरापासून, ओळखी पाळखीच्या लोकांपासून काही शेकडो किलोमीटर दूर अशा पद्धतीनं दोघं जण
त्या ठिकाणी होते आणि अशा ठिकाणी त्या कुटुंबातल्या प्रमुखावर हल्ला होतो त्यावेळेला त्या कुटुंबातल्या त्या जी कुणी महिला त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जी होती त्यांची काय भावना असेल हे आता शब्दांमध्ये ते व्यक्त होणार नाही अशा प्रकारची त्यांची मानसिकता होती. मात्र या सगळ्या मानसिकतेतून त्या सावरून आता काही वेळापूर्वी त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहे आणि एक सगळी शोकाकुल अशा स्वरूपाचं वातावरण या कोंढवा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शरद पवार यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे. शरद पवार हे स्वतः सांत्वनासाठी या परिसरामध्ये आलेले आहे आणि शरद पवारांकडनं आता त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जातंय, त्यांच्या आईचं सांत्वन केलं जातंय. त्यांचा मुलगा देखील मोठा आहे, तो देखील आता त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करतोय. त्याच्या मुलाचं देखील सांत्वन केलं जातंय. त्यांचा एक नातू आहे, तो देखील त्या ठिकाणी आक्रोश करतोय, रडतोय. जे बाबा उद्या येणार होते त्याला तिकडनं खाऊ घेऊन येणार असतील किंवा त्याला जे जे काही आश्वासन त्या लहान मुलाला दिलेलं असेल, मी आल्यानंतर तुला काही गोष्टी आणतोय आणि त्याच्या आजोबांची तो वाट बघत होता. ज्यावेळेला त्याचे आजोबा अशा अवस्थेमध्ये आले त्यावेळेला त्या छोट्या मुलाला तर काही सुचत नाही. तो कंटिन्यू तो फोडतोय, रडतोय, आक्रोश करतोय. अशा स्वरूपाचं सगळं शोकाकुल चित्र आणि अंगावरती शहारे आणणारं, डोळ्यात पाणी अश्रू आणणारं असं हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये या सगळ्या हल्ल्याच्या घटनेमुळे एक संताप आहे, एक आक्रोश आहे की या सगळ्याचा बदला जो आहे तो घेतला पाहिजे. जशाच तसं उत्तर या सगळ्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना जी आहे ती या सगळ्या परिसरातल्या नागरिकांची हे सगळं चित्र बघितल्यानंतर व्यक्त करताना ते निर्घृण अशी हत्या केली. लोकांनी आपल्या नातेवाईकांना स्वतःच्या डोळ्यासमोर जाताना पाहिलं. या दुःखाला कुठेही अंत नाही. कोणावरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की जेवढं दुःख लोकांच्या मनामध्ये आहे, तितकाच राग सुद्धा लोकांच्या मनामध्ये. आणि इथे तुम्ही घोषणा ऐकताय की जला दो जला दो पाकिस्तान जला दो. पाकिस्तानला कडक उत्तर दिल्याशिवाय लोकांच्या मनातला राग हा कमी होणार नाहीये. भारत सरकारने सुद्धा अतिशय कडक अशी भूमिका घेतलेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झालेली आहे की पाकिस्तानला कसं प्रत्युत्तर द्यायचंय आणि भारत सरकारनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्या भूमिकेबरोबर पूर्ण मनानी, पूर्ण भावनेनी भारतीय लोक त्यांच्या बरोबर आहेत आणि भारतीयांना सुद्धा हीच अपेक्षा आहे की भारत सरकारनी कडक उत्तर द्यावं आणि सरकारने त्याची तयारी केलेली आहे. पंतप्रधानांशी काही बोलणं झालंय तुमचं या संदर्भात? कारण अनेक नागरिकांकडनं, कुटुंबियांकडनं त्यांच्यावरती अटॅक करावा, पाकिस्तानवरती हल्ला करावा, त्याला चोख उत्तर द्यावं अशा पद्धतीची भूमिका मांडली. पाकिस्तानला आता सुटका नाही. आता ते भारतीयांची ताकद बघून घेतील. आतापर्यंत आपण सहिष्णुतेची भूमिका घेतली. कुठल्याही वेळेला आपण नियमांचा, करारांचा भंग केला नाही. पण प्रत्येक वेळेला जर का पलीकडनं उत्तर येणार असेल, पलीकडनं त्रास होणार असेल, तर आता हा देश एक गाल पुढे केल्यावर दुसरा, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणार नाही, तर बिलकुल प्रत्युत्तर देईल. एवढं पाकिस्तानने समजून घ्यावं. पंतप्रधानांबरोबर काही बोलणं झालंय काय सांगाल? तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे आहे ते अँब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. इथून हे पार्थिव नेलं जाईल वैकुंठ स्मशानभूमीमध्ये. घरापासून काही अंतरापर्यंत त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती अंत्ययात्रा काढण्यात आली आणि अंत्ययात्रेत सहभागी झालेले लोक जे आहेत ते अत्यंत संतापलेले दिसून येत आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या अंत्ययात्रेमध्ये जे लोक सहभागी झाले ते लोक अत्यंत संतापलेले आहेत आणि काही करा आणि पाकिस्तानवरती हल्ला करा अशा स्वरूपाची तीव्र प्रतिक्रिया जी आहे या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांकडून देण्यात येते. बरं वैभव, असेच जोडले गेलेले राहा. तुमच्यासोबत संवाद साधतच राहू.